नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। मित्रांनो, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे महत्त्वाची अशी अपडेट आहे बघा मित्रांनो। नवीन नोटिफिकेशन आलेली आहे। निवासी वैद्यकीय अधिकारी गट ब, मेडिकल ऑफिसर गट ब या संवर्गातील पद भरण्याकरता बघा मित्रांनो नवीन अर्ज मागण्यात आलेले आहेत। पूर्ण डिटेल नोटिफिकेशन काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। तर बघा मित्रांनो, शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अंदर आयुष संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेत निवासी वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर गट ब या संवर्गातील पदभरतीसाठी हे ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहे। पदसंख्या मित्रांनो बघा 2 पदसंख्या आलेल्या आहेत। समांतर आरक्षण अंतर्गत जे पण पदसंख्या आहे ते टाइम टेबलमध्ये त्यांनी दिलेलं आहे टेबलमध्ये। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक 20 डिसेंबर 2023 पासून 20 डिसेंबर 2023 पासून दुपारी 2 ते 9 जानेवारी 2024 पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। 20 डिसेंबर 2023 दुपारी 2 वाजतापासून ते 9 जानेवारी 2024 पर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तसेच बघा मित्रांनो, ऑनलाईन फी भरण्याची पण लास्ट डेट ही 9 जानेवारी 2024 आहे। जे स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची फी आहे बघा मित्रांनो, ती 11 जानेवारी लास्ट डेट आहे, 11 जानेवारी 2024। आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ही 12 जानेवारी 2024 आहे बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये। तर बघा मित्रांनो, 20 डिसेंबर 2023 ते 9 जानेवारी 2024 ही टाईम आहे फॉर्म भरण्याकरता। त्यानंतर डिटेल त्यांनी दिला आहे। पदसंख्या व आरक्षण संदर्भात त्यांनी डिटेल त्यांनी सांगितलेले आहेत। आरक्षण संदर्भात त्यांनी ते सांगितलेलं आहे। डिटेल बघा मित्रांनो, आता पात्रता बघा मित्रांनो, वयोमर्यादा बघा मित्रांनो 1 एप्रिल 2024 पर्यंत मिनिमम 18 वय कंप्लीट असले पाहिजे। आणि मॅक्झिमम बघा मित्रांनो, अराखीव पदाकरता 38, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल गटातील अनाथ विद्यार्थ्यांना 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 43 हे सर्व त्यांनी दिलेलं आहे। आणि या सर्वांमध्ये पण बघा मित्रांनो +2 वर्षे शिथिलता देण्यात येणार आहे। म्हणजे अराखीव खुला प्रवर्ग हा 40 वर्षांचा फॉर्म भरू शकतो। मागासवर्गीय आर्थिक दुर्बल गटातील अनाथ हे विद्यार्थी त्याचे 25 वर्षांचा फॉर्म भरू शकतात। तर हे बघा मित्रांनो, त्यामध्ये 2 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय हवी आहे। तर possesses one of the qualification mentioned in Part A, AI, B and C of Schedule of Maharashtra Act or Indian Medicinal Central काउन्सिल ॲक्ट 1970। तर बघा मित्रांनो, इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल ॲक्ट 1970 यामध्ये बघा मित्रांनो पार्ट ए मधल्या AI, B आणि C मधल्या हे शेड्यूल दिला आहे महाराष्ट्र ॲक्टमधल्या, त्यामधले कोणत्याही क्वालिफिकेशन असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। इंडियन मेडिकल सेंट्रल काउन्सिल ॲक्ट 1970 मधल्या पार्ट ए, AI, B and C ऑफ दी शेड्यूल ऑफ महाराष्ट्र ॲक्ट यामधले व इंडियन मेडिकल सेंट्रल काउन्सिल ॲक्ट 1970 मधले विद्यार्थी जे आहेत त्यामधले कोणतेही वन क्वालिफिकेशन मेन्शन असलेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। नंतर त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडे बघा मित्रांनो नॉलेज असलं पाहिजे, संस्कृतचं, हिंदीचं आणि इंग्लिशचं नॉलेज असलं पाहिजे। तसंच बघा मित्रांनो, कॅन्डिडेट अपॉइंटेड टू दी सेट पोस्ट शॉल बी रिक्वायर्ड टू गेट हिमसेल्फ रजिस्टर्ड अंडर दी प्रोव्हिजन ऑफ दी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट 1961। तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरणार त्या विद्यार्थी बघा मित्रांनो महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट 1961च्या अंतर्गत रजिस्टर्ड असलेले पाहिजे। तर त्या विद्यार्थी पदाकरता फॉर्म भरू शकतात बघा मित्रांनो। आणि अनुभव मागितला त्यांनी तर हॅव वर्कड इन एनी आयुर्वेदिक हॉस्पिटल रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट फॉर दी पर्पज नॉट लेस दॅन 3 इयर्स। 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे मिनिमम कोणत्याही आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंटच्या रिकॉग्नाइज केलेल्या कोणत्याही आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये मिनिमम 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे ते विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। आणि सोबतच बघा मित्रांनो, सब क्लॉजेस 9.1 यामध्ये पण त्यांची डिग्री कंप्लीट असली पाहिजे। म्हणजे इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल ॲक्टमधल्या कोणतीही क्वालिफिकेशन किंवा महाराष्ट्र ॲक्टमधल्या पार्ट ए, AI, B and C मधले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। आणि बाकी बघा मित्रांनो, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिशचं नॉलेज असलं पाहिजे। आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट 1961 नुसार ते रजिस्टर्ड असले पाहिजे। तर हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तसेच बघा मित्रांनो, आणि विद्यार्थी हे रजिस्टर मेंटेन अंडर दी महाराष्ट्र ॲक्ट और अंडर सेंट्रल ॲक्ट असले पाहिजे, रजिस्टर्ड असले पाहिजे।
जे विद्यार्थी प्रेफरन्स दिला जाईल त्या विद्यार्थ्यांना जे पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स असेल अशा विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाईल. जर एक्सपिरियन्स असेल आयुर्वेदिक हॉस्पिटल किंवा बोथमध्ये, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पण असेल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स पण असेल आयुर्वेदिक हॉस्पिटलमधला, तर या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाईल जास्त. बाकी बघा मित्रांनो कंपल्सरी नाही आहे. नंतर तुम्ही बघा बाकीचे कर्तव्य, जबाबदाऱ्या, निवड प्रक्रिया सर्व त्यांनी दिलेली आहे. चाळणी परीक्षा घेण्याची झाल्यास चाळणी परीक्षा किती होईल सर्व त्यांनी सांगितलेलं आहे. याबाबत बघा मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुमची जे डॉक्युमेंट आहे त्याची लिस्ट त्यांनी इथे दिलेली आहे. या PDF ची लिंक तुम्हाला MPSCच्या वेबसाईटवर मिळेल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊ, त्यावर पण तुम्ही डाउनलोड करू शकता. ऑनलाईन फॉर्म भरायचा बघा मित्रांनो. फी बघा मित्रांनो 719 रुपये फी आहे आणि 449 रुपये फी आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्याकरता 449 रुपये फी भरावी लागणार आहे. बाकी डिटेल यामध्ये त्यांनी दिला आहे, त्यांनी बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो तुम्हाला जर याचा सिलेबस पाहिजे असला तर आपल्या कमेंट बॉक्स नक्की सांगा, आपण याचा सिलेबसवर डिटेल व्हिडिओ नक्की बनवू का मित्रांनो. तर बघा मित्रांनो 2 पदे आहेत, निवासी वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसरच्या, आणि फॉर्म 20 डिसेंबर 2023 पासून चालू होणार आहेत व 9 जानेवारी 2024 ही शेवटची डेट आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.